सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। मी विजय ढोणे, वनवर्धिनी फाउंडेशनचा अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी सालाबादप्रमाणे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त भीमस्पंदन हा गायनाचा कार्यक्रम ठेवला आहे। त्यानंतर बोपोडी औंध भागातील बौद्धाचार्य यांचा सन्मान सत्कार, त्यानंतर बोपोडी भागातील जेवढे विहार मंडळ आहेत त्यांच्या अध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करतोय। मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतोय की हे आमचं तिसरं वर्ष आहे। मागील वर्षी या ठिकाणी चंद्रकांत दादा येवले बंधू व सहकारी होते। यावर्षी प्रवीण डोणे, शिरीष पवार, बालगायक स्वर तांबे व संच असा मिळून हा बोपोडीमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। धम्माच्या कार्यासाठी वनवर्धिनीच्या मार्फत काय कुठले प्रोग्राम आयोजित करण्यात येणार आहे? मागे आपण पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आपण नाचून व वाचून दोन्ही पद्धतीने साजरी केली। महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला। त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा आपण समाजभूषण पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मान केला। त्यानंतर बुद्ध पौर्णिमेला आपण भीमस्पंदन कार्यक्रम ठेवतोय। त्याच्यानंतर आपण व्याख्यानमालेचं आयोजन करतोय। अशा पद्धतीने आपण धार्मिक क्षेत्रात काम करतोय। आम्ही महिलांमध्ये जनजागृती करण्यात, त्यांना शिक्षणामध्ये मदत करण्यात किंवा महिलांचे काही विचार असतील ते मांडण्यासाठी मी काम करत आहे। वनवर्धिनीच्या माध्यमातून आपण महिलांसाठी अजून काही योजना राबवता येतील का, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येईल का, किंवा त्यांच्या शिक्षणासाठी काही आपल्या वनवर्धिनी फाउंडेशनकडनं काही मदत होईल का, हे उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहोत। धम्माच्या कार्यामध्ये वनवर्धिनीचा काय हात असेल? धम्माच्या कार्यामध्ये वनवर्धिनीचा हात असा की धम्माचे विचार हे घरोघरी पोहोचले पाहिजे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत धम्माचे कार्य पोहोचले पाहिजे, हे वनवर्धिनीच्या माध्यमातून हे विचार मांडले। आज या ठिकाणी वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने एक भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला व आपल्या भागातील बौद्धाचार्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी या फाउंडेशनच्या वतीने होत आहे। एक धार्मिक कार्यक्रम घेऊन एक समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम ते करतात। कार्यक्रमाला ज्यांना बुद्ध जयंती कळते, बुद्धांचे विचार करतात तेच लोक या ठिकाणी येतात। परंतु आपण आपला विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे, ते वनवर्धिनी फाउंडेशन या ठिकाणी करते। गौतम बुद्धांची आज जयंती मोठ्या उत्साहात जगभरात साजरी होत आहे आणि आज बोपोडीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी गार्डनमध्ये दरवर्षी आमचे मित्र विजय ढोणे आणि त्यांचं फाउंडेशन करत असतं, त्यामुळे त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करेन। आज बोपोडी भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये वनवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे लहान बंधू विजय ढोणे तसेच वनवर्धिनी फाउंडेशनचे उपाध्यक्ष आमच्या भगिनी अंकिताताई ढोणे यांनी आयोजित केलेला भीमस्पंदन हा कार्यक्रम खरंच उचित असा हा कार्यक्रम आहे। आज खऱ्या अर्थाने वनवर्धिनी फाउंडेशनने जगामध्ये युद्ध चालू आहे आणि इथं आपण सगळ्यांनी बुद्ध स्वीकारलेला आहे। खऱ्या अर्थाने बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे। आपल्या जगामध्ये बुद्ध हा स्वीकारला जातोय आणि खऱ्या अर्थाने जगाला युद्ध नको तर बुद्ध हवं आहे। आणि मी वनवर्धिनी फाउंडेशनचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी सकाळी या कार्यक्रमाला उपस्थित असताना आज बुद्ध पौर्णिमा असल्यासारखे वाटते। या ठिकाणी भीमगीतांची गीतं घेऊन असा कार्यक्रम हा सुरू केला। या ठिकाणी या गार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणून ह्या उद्यानाचं नाव आहे। पण आज तिघांत साखर पडल्यासारखे झाले, तिघांचा एक मेल एक जुलाब झाल्यामुळं आज आनंद वाटतो आहे। या बुद्ध जयंतीनिमित्त आज अशीच धम्मसकाळ नेहमी सुरू व्हावी ही भूमिका आम्ही राबवत आहोत। या ठिकाणी वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचं नियोजन आहे। यामध्ये विजय ढोणे असतील, अंकिता ढोणे असतील, त्याचप्रमाणे अनेक सहकारी या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता। बुद्धि